श्री स्वामी समर्थ. अष्टविनायक यात्रा ही महाराष्ट्रातील 8 प्रमुख गणपती मंदिरांची धार्मिक यात्रा आहे, ज्यात भगवान गणपतीचे विविध रूप पाहायला मिळतात. या यात्रेत 8व्या क्रमांकावर असलेले गणपती मंदिर आहे रांजणगाव येथील महागणपतीचे. महागणपती हे अत्यंत शक्तिशाली आणि संकट निवारण करणारे गणपती मानले जातात. या व्हिडिओत आपण रांजणगावच्या गणपतीचे धार्मिक महत्त्व, इतिहास आणि मंदिराची रचना याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. रांजणगाव हे पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात स्थित एक प्रसिद्ध गाव आहे. हे पुणे नगर महामार्गावर आहे आणि त्यामुळे ते भक्तांसाठी सहज उपलब्ध आहे. रांजणगाव हे महागणपती मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. हे गाव प्राचीन काळापासून धार्मिक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते आणि विशेषतः अष्टविनायक यात्रेतील अंतिम स्थळ म्हणून येथे मोठ्या संख्येने भक्त येतात. महागणपतीशी संबंधित एक अत्यंत रोचक पौराणिक कथा आहे. ती कथा अशी आहे की त्रिपुरासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता, जो 3 लोकांवर राज्य करत होता. त्याच्या अत्याचाराने देव आणि मानव त्रस्त झाले होते. तेव्हा देवांनी भगवान गणपतीची उपासना करून त्यांना मदतीसाठी बोलावले. गणपतीच्या आशीर्वादाने भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. भगवान गणपतीने त्रिपुरासुराचे संकट दूर करून देवतांना विजय दिला. त्यामुळे या गणपतीला महागणपती असे नाव पडले, कारण तो महान संकट दूर करणारा आणि अत्यंत शक्तिशाली देव आहे. महागणपती हे संकट दूर करणारे आणि यश देणारे देव मानले जातात. भक्त या मंदिरात येऊन त्यांच्या जीवनातील अडचणी, संकट आणि त्रास दूर करण्यासाठी महागणपतीची उपासना करतात. महागणपतीचे दर्शन घेतल्याने भक्तांना मनशांती, सुखसमृद्धी आणि यश प्राप्त होते, असा दृढ विश्वास आहे. विशेषतः जे भक्त जीवनातील मोठ्या समस्यांशी सामना करत आहेत, त्यांच्यासाठी महागणपतीची उपासना अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. रांजणगावच्या महागणपती मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. असे मानले जाते की हे मंदिर शिलाहार राजवंशाच्या काळात बांधले गेले. तसेच पौराणिक ग्रंथांमध्ये देखील या मंदिराचा उल्लेख आढळतो. पेशवे काळात या मंदिराचे पुनरुज्जीवन झाले. श्रीमंत माधवराव पेशवे हे महागणपतीचे विशेष भक्त होते आणि त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. महागणपती मंदिराचे स्थापत्य अत्यंत आकर्षक आणि भव्य आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार मोठे आणि भव्य आहे, ज्यावर सुंदर शिल्पकाम केलेले आहे. मंदिराच्या सभागृहात एक मोठा मंडप आहे, जेथे भक्त एकत्र येऊन गणपतीची पूजा आणि आरती करतात. मंदिराच्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती स्थिर आहे, जी काळ्या दगडात कोरलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक छोटा तलाव आहे, ज्याला पवित्र मानले जाते. या तलावाचे पाणी शुद्ध आणि पवित्र मानले जाते, ज्याचा उपयोग धार्मिक विधींसाठी केला जातो. महागणपतीची मूर्ती अत्यंत खास आहे. ही मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून तिची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे, जी शुभ मानली जाते. मूर्तीचे डोळे मोठे आणि तेजस्वी आहेत, ज्यात भक्तांना दिव्यता जाणवते. गणपतीच्या मूर्तीवर हिरेमाणकांनी सजवलेला मुकुट आहे, जो त्यांच्या दिव्य रूपाचे प्रतीक आहे. महागणपतीच्या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या पोटात 8 महागणपती असल्याचे मानले जाते. हे प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णिले गेले आहे आणि त्यामुळे या गणपतीला अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी मानले जाते. रांजणगावच्या महागणपती मंदिरात वर्षभर विविध धार्मिक विधी आणि पूजा आयोजित केल्या जातात. रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती केली जाते, ज्यात शेकडो भक्त सहभागी होतात. गणेशोत्सव हा सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे, ज्यावेळी मंदिरात विशेष पूजा, होम आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय माघ महिन्यात गणेश जयंती देखील येथे मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. या काळात हजारो भक्त महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि त्यांच्या मनोकामना व्यक्त करतात. महागणपती हे संकट दूर करणारे देव मानले जातात. भक्तांना असं वाटतं की या गणपतीच्या उपासनेने त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे आणि संकट दूर होतात. विशेषतः जे लोक मोठ्या समस्यांचा सामना करत असतात, त्यांच्यासाठी महागणपतीचे दर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यावसायिक, विद्यार्थी आणि इतर क्षेत्रातील लोक महागणपतीची उपासना करतात, जेणेकरून त्यांना यश प्राप्त होईल
असे मानले जाते की गणपतीचे आशीर्वाद मिळाल्यास जीवनात सर्व चिंता आणि अडचणी दूर होतात. महागणपती मंदिराला वर्षभर कोणत्याही वेळेस भेट देता येते, परंतु गणेशोत्सव आणि गणेश जयंतीच्या काळात येथील भक्तांची विशेष गर्दी असते. या काळात मंदिरात विविध धार्मिक विधी आणि पूजांचे आयोजन केले जाते. पावसाळ्याच्या काळात रांजणगावचा परिसर हिरवागार असतो, ज्यामुळे या काळात मंदिराला भेट देणे एक वेगळाच अनुभव असतो. रांजणगाव हे भक्तांसाठी एक पवित्र स्थान आहे, परंतु त्याच्या आसपास अनेक पर्यटक आकर्षित करणारी ठिकाणे देखील आहेत. पुण्यापासून जवळ असल्याने भक्त पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरालाही भेट देऊ शकतात. याशिवाय शिवनेरी किल्ला आणि माळशेज घाट हेही रांजणगावच्या आसपासच्या पर्यटन स्थळांपैकी प्रमुख आहेत. अष्टविनायक यात्रेत महागणपती हे अंतिम म्हणजेच 8व्या क्रमांकाचे गणपती आहे. मोरगावच्या मोरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, पालीच्या बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक, थेऊरच्या चिंतामणी, रेणाद्रीचा गिरिजात्मज आणि ओझरच्या विघ्नहर्ता गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर भक्त रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेतात. अष्टविनायक यात्रेतील हे मंदिर अंतिम स्थान आहे, ज्यामुळे भक्तांसाठी याचे विशेष महत्त्व आहे. आपणास आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये जय गणेश लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. धन्यवाद.